नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा माझा हा व्लॉग ना किचन मधून सुरू होतोय, कारण आज माझी बहिणी पहिल्यांदा तिच्या सासरी काहीतरी गोड बनवणार आहे. तिला सगळ्यांनी खीर बनव असं सांगितलं आहे. तर व्हिडिओ मध्ये सोबत राहा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. पूजा करून घेऊया, कारण पहिल्यांदाच काहीतरी बनवणार आहे म्हटल्यावरती पूजा करणं तर मस्ट आहे. आजपासून हिलाच कामाला लावणार आहे आम्ही. सगळं रेडी आहे, काजू, बदाम, मावा, त्याच्यात काय हा वेलची. सुरू करूया. मोठे मोठे नेल्स केलेल्याचा हा एक दुःख आहे. नंतर सासूबाई बोलतील काय गरज आहे, काय गरज आहे, काम करायला नको, नका वाढवली आई ग नखांची वाट लागते. थोडी मदत मी पण करते, सगळं एकटीवर नको टाकायला. आल्याला कामाला असं काय लागतच ना. बऱ्याच गोष्टी माहित नाहीयेत किचन मधल्या. कैची कुठे, काय कुठे, अर्धा वेळ कैची बिचारीचे मेहंदीचे हात पण नाही अजून हे झालेत आणि तिला कामाला लावलं. शेव भाजून घेऊया. इथे दूध तापायला ठेवलंय आणि आता इथे शेव भाजून घ्यायची आहे. छान तुपात शेव भाजून घ्यायची, त्यामुळे ना खीर मस्त छान अशी छान टेस्टी होते. खीर मात्र टेस्टी बनणार आहे. सुगंध येत आहे. एरोमा काय म्हणतात, एरोमा येतोय. आता आपली शेव ना छान खरपूस अशी भाजून झालेली आहे आणि आता काय करणार पुढे, ड्रायफ्रूट भाजणार आहोत. आता त्या सेम कढईमध्ये आपण अजून थोडस तूप टाकायचं आणि आपण ह्यातच थोडे ड्रायफ्रूट ना छान खरपूस रोस्ट करून घ्यायचे. काय करून घ्यायचे, दूधही छान उकळलेलं आहे. तुला यायचं आधी की फर्स्ट टाइम गुरुवारला खीर फिक्स आणि अजून काय बनवतोस, पावभाजी स्पेशल आहे अजून. सगळं जेवण नॉर्मल डेली लाईफ मधलं आमचं सगळं जेवण. म्हणजे आपण उपाशी राहणार नाहीये, सगळं येतं. अच्छा, म्हणजे सगळ्यात पहिलं दुधामध्ये गरम होतात मावा आणि मग पावडर आणि मग शुगर मग? दूध पहिले रेडी कर, शेवटला पटकन शिजते. ओके, बघितलं, सगळं माहितीये. बघून आणलं जमतंय का तरच. आता काय करणार, सगळ्यात आधी आपण ह्याच्यात टाकायचं आहे साखर. जास्त गोड करू नकोस. आधी नाही गेली म्हणजे झालं. बघा, नेल्स केल्यानंतर हा प्रॉब्लेम होतोय. सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये ना जायफळ किसून टाकतोय. जायफळमुळे ऍक्च्युली खूप छान झोप येते ना. त्यानंतर दुधामध्ये आपण टाकणार आहोत वेलची पावडर. आता ना याला छान कलर येण्यासाठी आपण केसर टाकणार आहोत. हे केसर आहे, दिसत पण नाही आहे का नाही याच्यात, हो आहे. हे केसर याच्यात टाकायचं ना, टाका. हा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आता आईच्या लाईफ मध्ये, कारण डब्बी उघडायला जमत नाहीये नेल्स मुळे. काय करणार आहे, बाहेर गेली बिचारी हेल्प साठी नवऱ्याकडे. केसर टाकलंय. आता थोडासा येल्लोइश कलर येण्यासाठी केसर टाकतो ना, थोडी थोडी करून. इन्स्टंट कधी पण करायची असेल थोडीशी कस्टर्ड पावडर इन्स्टंट म्हणजे दूध पण वेस्ट नाही जात उकळून आणि तो हाय त्या क्वांटिटी मध्ये राहतो.
समजलं? इथे शेव आणि ड्रायफ्रूट तयार आहे, इथे मावा तयार आहे, दूध आपलं छान तापले. आता हे सगळं एकत्र करायचं, मग आपली खीर खायला रेडी. पण लास्टला टाकून आहे ना हे माव्यामध्ये नंतर मुरत. काय जायफळ आणि वेलची? ओ काहीतरी नवीन. पचकं लागतं. कसं लागतं? पचका पचका लागतं. मावा. आता टाकला आहे याच्यामध्ये मावा. मावा एकदम पटकन वितळलाय. त्याला थोडं थिक करायचं ना. त्यानंतर त्याच्यामध्ये शेव आणि ड्रायफ्रूट टाकायचे. आता 3 गेले आपले. ओ आता आपण टाकतोय शेव. त्यानंतर आता जातील आतमध्ये भरपूर असे ड्रायफ्रुट्स. म्हणजे त्यानंतर आपली खीर असणार आहे रेडी. एक छान थोडीशी उकळ घ्यायची आणि मग खीर खाण्यासाठी रेडी. शेवटी थोडेसे मनुके. खीर रेडी. खिरीला ना छान अशी उकळ आलेली आहे. गोड किती झाले आधी टेस्ट करायला लागेल ना. बरोबर. म्हणजे 1 लिटर दुधामध्ये दिल छोटासा पेला आपण साखर टाकायचं. हा म्हणजे बेसिकली 1 फुल कप प्लस हाफ. ओके. टेस्टिंगची वारी आहे. स्वीट एकदम परफेक्ट आहे. चला आपली खीर रेडी आहे. टेस्टिंग टाइम. पहिली खीर देवाला. आधी पप्पा टेस्ट करून सांगतील खीर कशी झाली आहे. सुंदर. चला पास. आता नवरदेव देणार आहे खिरीचं रिव्ह्यू. खूप मस्त आले. अरे वा. यश आयुष तुम्ही पण द्या. बरं हा पुलाव जो खातायत ना तो मी बनवलाय, तो कसा झालाय? खूप छान आहे. तो पण खूप छान आहे. हा. खीर कशी आहे आयुष? आयुष तू? मस्त आले. मस्त. पुलाव राईस आहे आणि कोशिंबीर तो मी बनवला आहे. आणि आता ही खीर टेस्ट करायची. टेस्ट करूया. बघते माझ्याकडे वागून वागून, पण चांगली झाली आहे. खरंच खूप चांगली झाली आहे. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.